नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा येथील नगरपंचायतीमार्फत सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान राबविण्यास सुरुवात। राधेश्याम मोपलवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही दखल न घेतल्यामुळे माजी आमदार अनिल गोटे यांच्या प्रामाणिकपणाचा पराभव। धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत वाहनाचा शुभारंभ। आणि फसवणूक केल्याप्रकरणी उज्ज्वल मोटर्सचे मालक विमा कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयासह ग्राहक मंचात दाद मागणार। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा येथील नगरपंचायतीमार्फत सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून या अभियानाअंतर्गत 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। शिंदखेडा येथील नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान मुख्याधिकारी श्रीकांत पागणेकर व प्रशासक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळंके यांच्या नेतृत्वात राबविण्यास सुरुवात झाली आहे। या अंतर्गत 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात डस्टबिन वाटपानंतर शहरातील वरुड रोड पंचायत समितीलगत दुतर्फा रस्त्यावर असलेल्या उघड्यावर पडलेली घाणीची साफसफाई करून सुरुवात करण्यात आली। टप्प्याटप्प्यात शहरातील हैदर अली चौक तसेच सर्व शहरातील दुतर्फा रस्त्याची साफसफाई स्वच्छता अभियान मोहिमेअंतर्गत राबवून स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे। घरातील ओला सुका कचरा नगरपंचायतीच्या वेळेवर येणाऱ्या घंटागाडीत टाकावा, उघड्यावर घनकचरा टाकू नये असे आवाहन नगरपंचायत स्वच्छता अभियान मोहिमेच्या अंतर्गत करण्यात येत आहे। यानंतर शहरात सर्वच ठिकाणी जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे। शहरवासियांच्या आरोग्याची काळजी घेऊन हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून नागरिकांनी यास सहकार्य करावे असे अपेक्षित आहे। आपली काळजी आपणच घ्या, स्वच्छता मोहीम यशस्वी करा। यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंके, सेवा फाउंडेशनचे बरुण कुमार, स्वच्छता आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, लिपिक अबू हसन शेख, शकील शेख सह नगरपंचायत सफाई कर्मचारी सहभागी होऊन परिश्रम घेत आहेत। सदरील पंचायत समिती वरुड रोडवरील दुतर्फा रस्त्याची साफसफाई करतेवेळी कॉलनी परिसरातील शशी वैसाने, तुषार सोनवणे, जगदीश पाटीलसह अनेकांनी समाधान व्यक्त केले। नगरपंचायत शिंदखेडा यांनी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। शिंदखेडा नगरपंचायतीमार्फत शहर सुंदरीकरणाचं अभियान नगरपंचायतीने हाती घेतले असून माननीय मुख्याधिकारी श्रीकांत पागणेकर यांच्या अधिपत्याखाली सगळे सर्व सफाई कामगार हे तसेच मक्तेदार यांच्या मार्फत शहर सफाईचे काम सुरू आहे। तरी अभियान वरुड रस्त्यावरून राबवण्यात येत असून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत साफसफाई मोहीम वरुड रस्त्यापासून सुरुवात करण्यात आलेली असून पुढे भविष्यात हैदर अली चौक व रस्त्याचे डिवायडर असे सुद्धा पुढे नियोजित करण्यात आलेले आहे। तरी उघड्यावर टाकून असलेला कचरा तो आता नगरपंचायतीमार्फत गोळा करण्यात येत आहे व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीवर ओला व सुका कचरा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कचरा द्यावा असे नागरिकांना आवाहन करीत आहे। नगरपंचायतीमार्फत असे आवाहन करण्यात येत आहे। तरी आजपासून सफाई अभियान शिंदखेडा नगरपंचायतीची मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी याबाबत सजग राहून व नगरपंचायतीत सहकार्य करावे असे मी आवाहन करतो। स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबवावं, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवावी ही आमची आपल्या कॉलनीतील नागरिकांनी केर कचरा घंटागाडी टाकावी एवढी सर्वांना राबवण्यात येणाऱ्या अभियानांना आमचा नागरिकांचा उत्स्फूर्तपणे आम्ही प्रतिसाद देऊ। त्याचबरोबर जो काही आमचा केर कचरा आहे तो ओला व सुका कचरा आम्ही व्यवस्थितरित्या वेगळा करून घंटागाडीमध्ये टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न जरूर करू। पण स्वच्छता अभियानांबरोबरच फवारणीची देखील आम्हाला अपेक्षा आहे ही आपणास विनंती। राज्यातील समृद्धी महामार्ग हा महामार्ग न राहता समृद्धी महाप्रवाह झाला आहे। राधेश्याम मोपलवारांच्या भ्रष्टाचार विरुद्ध वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही
दखल न घेतल्यामुळे माझ्या प्रामाणिकपणाचा पराभव झाल्याची खंत माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. राज्यातील समृद्धी महामार्ग हा महामार्ग न राहता समृद्धी महाप्रवाह झाला आहे. राधेश्याम मोपलवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्याचे मुख्य सचिव, पंतप्रधान कार्यालय व CVCकडे डझनभर पत्रे व स्मरणपत्रे लिहिली, परंतु मुख्य सचिवांनी एकाही पत्राची दखल घेतली नाही. अशा प्रकारे दुर्दैवाने माझ्या प्रामाणिकपणापेक्षा मोपलवारांच्या शेकडो कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचे पारडे खूपच जड होते. मोपलवारांच्या पैशांच्या पारड्याने व पैशामुळे लाचार राजकारण्यांनी माझ्या प्रामाणिकपणाचा पराभव केला असल्याची खंत शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की मोपलवारांच्या शासकीय सेवेत त्यांना एकूण 7 मुदतवाढी मिळाल्या. हे पैसा बोलताय यापेक्षा दुसरे नेमके काय कारण असणार? मी ज्या वेळेला मोपलवारांची पहिली तक्रार केली त्यावेळेला आपण जर खरोखर कारवाई केली असती तर आज महाराष्ट्राच्या जनतेचे समृद्धी मार्गाच्या पुरात वाहून गेलेले 56,000 कोटी रुपये पूर्ण नाही पण काही ना काही प्रमाणात निश्चितच वाचले असते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की खरोखरच हिंमत असेल तर तुकाराम मुंडे, प्रवीण गेडाम, राहुल रेखावार अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमून होऊन जाऊ द्या एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी असेही म्हटले आहे. मी तक्रार केली होती. हे मला आलेलं मुख्यमंत्री कार्यालयाचं पत्र. मी पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली, हे त्यांचं आलेलं पत्र. अजून एक लोकसभेची कमिटी असते, त्याला लोकसभा कमिटी ऑन प्रिसिशन ब्रँच, म्हणजे आपल्याला जर फार गंभीर तक्रार करायची असेल आणि कोणी मंत्री लक्ष देत नसेल काय तर तुम्ही त्याच्याकडे पिटिशन करू शकता. पण त्याच्याकडे पिटिशन केलं, त्यांनी पत्र पाठवून चीफ सेक्रेटरीला अजिबात चीफ सेक्रेटरीने दखल घेतली नाही. समृद्धी महामार्गामध्ये मुख्यमंत्र्यांचे बंधू हे स्वतः जमिनीच्या व्यवहारात आहेत अशी मी तक्रार केली, त्याची दखल घेतलेली आहे. मी 2017 पासून आजपर्यंत सातत्याने त्याच्या मागे आहे. तत्कालीन महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नितीन करेन आणि मुख्य सचिव अजय मेहता यांच्यापर्यंत मी स्वतंत्र केलेलं आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मोपलवारांना संरक्षण दिलं. आज मी अत्यंत जबाबदारी वाक्य वापरतो आणि स्टेटमेंट करतो. ते बंद समृद्धी महामार्गाच्या नुकसानाला जे काय 10-15 कोटी रुपयाचं नुकसान झालं याला देवेंद्र गंगाधर फडणवीस एकच व्यक्ती जबाबदार आहे. त्यानंतरच्या सरकारने महाआघाडीमध्ये त्यावेळेला मी तक्रारी केल्या, पण मोपलवारांचे पैसे आणि पैशाच्या मागे पळणारे राजकारणी यांनी माझ्या प्रामाणिकपणाचा पराभव केला हे कबूल करायला मला काही संकोच वाटत नाही. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या हस्ते झेंडी दाखवून मंगळवारी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशान्वये धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत वाहनाचा शुभारंभ
मुख्य जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या हस्ते मंगळवारी झेंडे दाखवून करण्यात आला. सदर फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिर धुळे तालुक्यात मंगळवारी 8 जुलै रोजी शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय परिसरात, तर 9 जुलै 2025 रोजी धुळे तालुक्यातील फागणे येथे, शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे 11 जुलै 2025, शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे 15 जुलै 2025 रोजी, दोंडाईच्या येथे व सुलढाणे तालुका शिंदखेडा येथे 17 जुलै 2025, तसेच साक्री तालुक्यातील शेवाळी येथे 21 जुलै 2025 रोजी होणार आहे. मोबाईल लोक अदालत शिबिरे धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे 10 जुलै 2025 रोजी कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. तर शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे 14 जुलै 2025 रोजी, शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे 16 जुलै 2025 रोजी, दोंडाईच्या येथील टाकरखेडा तालुका शिंदखेडा येथे 18 जुलै 2025 रोजी, तसेच साक्री तालुक्यात जैतानी येथे 19 जुलै 2025 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे. वरील सर्वच ठिकाणी सकाळी 8:30 ते 10:30 वाजेदरम्यान मोबाईल लोक अदालत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 ते 21 जुलै 2025 या कालावधीत जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये न्याय आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत फिरते लोक अदालत शिबिर आयोजित केले आहे. न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून पीडित गोरगरीब वंचितांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक गावातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती माधुरी आनंद, जिल्हा न्यायाधीश AB शर्मा, SM तपकिरे, YG देशमुख, DM अहेर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी KB चौगुले, दिवाणी न्यायाधीश VS मडके, न्यायाधीश AS नलगे, विजय चव्हाण, न्यायाधीश SV मडके, न्यायाधीश SS सय्यद, सदस्य सचिव DL SA PN कुलकर्णी, न्यायमूर्ती SM कादरी, न्यायमूर्ती SR पाटील, न्यायमूर्ती SA चौधरी, मुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट DS महाजन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे, जिल्हा न्यायालय प्रबंधक सलीम शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अधीक्षक MB भट, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. आज 8 जुलै आत्ताच आपल्याला श्री कुलकर्णी यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 21 जुलैपर्यंत आपण फिरते लोक न्यायालय साजरे करत आहोत. साजरे करत यासाठी आहोत की आपल्याला न्यायालय हे दारी न्यायचं आहे. कमजोर पीडित वंचित लोकांच्या, गोरगरीब यांच्या दरवाजापर्यंत न्यायालय न्यायचं आहे आणि त्यांना तिथे जाऊन न्याय द्यायचा आहे. त्यामुळे मी सुद्धा असेच आवाहन करेन सर्व जनतेला धुळे जिल्ह्यातील की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, आपला वेळ पैसा वाचवावा आणि आपल्याच दरवाजावर आपलं जे त्यांचं प्रकरण असेल, त्यांचं कुठलं वाद असेल किंवा अजून काही त्यांची तक्रार असेल ती तिथेच मिटवावी आणि त्याचा लाभ घेऊन आपला वेळ आणि पैसा वाचवावा. धुळे शहरातील उज्ज्वल मोटर्ससह टाटा विमा कंपनीने आपली फसवणूक केली आहे. याबाबत उज्ज्वल मोटर्सचे मालक, विमा कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयासह ग्राहक मंचाकडे दाद मागणार असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद बैसाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे शहरातील उज्ज्वल मोटर्ससह टाटा विमा कंपनीने आपली फसवणूक केली आहे. याबाबत उज्ज्वल मोटर्सचे मालक, विमा कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयासह ग्राहक मंचाकडे दाद मागणार असल्याची माहिती धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पंचशील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मिलिंद बैसाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. बैसाणे यांनी सांगितले की 15 ऑगस्ट 2024 रोजी पत्नी शोभा बैसाणे यांच्यासाठी टाटा टिगोर ही कार शहरातील उज्ज्वल मोटर येथून घेतली. तेव्हाच कार क्रमांक MH18CE1001 घेतली होती व इन्शुरन्स देखील काढला होता. त्यामुळे कारचा अपघात झाल्यास, काही नुकसान झाल्यास विमा कंपनीने भरपाई दिली पाहिजे. नुकतेच कारचे हेडलॅम्प, साईड मिरर, स्क्रॅचेस व किरकोळ कलरिंगचे काम करण्यासाठी कार उज्ज्वल मोटर्स येथे दिली होती. यासाठी 12 ते 15 हजार खर्च व हे काम विम्यातून होणे आवश्यक होते. मात्र उज्ज्वल मोटर्सने 16,000चे बिल काढले. बिल दिल्याशिवाय कार देणार नाही असे सांगितले. त्यानंतर मी विम्याची माहिती घेतली असता उज्ज्वल मोटर्सने विमा कंपनीकडून या कामासाठी 46,000चे बिल काढल्याचे कळले. त्यामुळे पैसे भरण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही वर्षभराचा विमा काढलेला असल्याने आमच्या कारचे काम विम्यातूनच करून मिळावे अशी आमची मागणी असल्याचे बैसाणे यांनी सांगितले. तसेच उज्ज्वल मोटर्स येथे कार काही दुरुस्तीसाठी नेल्यास ते 1 ते 1.5 महिना ठेवून घेतात. पार्ट शिल्लक नाही असे कारणे देतात.
त्यामुळे आपण उज्ज्वल मोटर्सचे मालक व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालय व ग्राहक मंचात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता जो आम्ही ही गाडी घेतली टिगोर MH18CE 1001 नंबरची गाडी, या वाहनाचा आम्ही गाडी घेतानाच झिरो डेट असा इन्शुरन्स घेतला. याचा अर्थ असा, झिरो डेट याचा अर्थ असा की वाहनाचा कधीही काही कुठलाही किंवा अपघात झाला तर इन्शुरन्स कंपनी त्याचा सगळा खर्च करते. आपल्याला कुठलाही 1 रुपया लागत नाही असा त्याचा अर्थ आहे झिरो डेट या इन्शुरन्सचा, कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल इन्शुरन्स काढण्याचा. आणि या आधी ज्या वेळेस 2 वेळा गाडी काही किरकोळ क्रॅचेस झाले त्यावेळेस त्या कंपनीने आमच्याकडनं पहिल्यांदा 1700 रुपये चार्ज केले, आम्ही देऊन टाकले. असंच काहीसा 1-2 महिन्यानंतर काहीतरी थोडेफार किरकोळ क्रॅचेस झाले, त्यावेळेस त्यांनी 1800 रुपये आमच्याकडे चार्ज केले. ते देखील आम्ही दुसऱ्यांदा देऊन टाकले. पैसे द्यायची आवश्यकता नव्हती नाही तरी देखील देऊन टाकले. आज तिसरी वेळ आलेली आहे की तिचा साईडचा ड्रायव्हर साईडचा मिरर क्रॅश झाला आहे, पुढचा हेडलॅम्प क्रॅश झाला आहे. तर एवढं बाहेर खर्च करण्यापेक्षा आम्ही ते वाहन, ती गाडी आम्ही परत पुन्हा उज्ज्वल टाटा मोटर्सला लावली आणि त्या गाडीचं काम करायला दिलं. तर कंपनी आणि त्याचे काम करणारे विमा कंपनी आणि ते आणि ग्राहक या दोघांमध्ये तिघांमध्ये कशी फसवणूक होते हे मला काल लक्षात आलं आणि आज ही प्रेस ठेवली. काल असं लक्षात आलं की साधा किरकोळ खर्च आहे, हेडलॅम्प गेलेला आहे, 5,000 रुपयाचा हेडलॅम्प आहे, साईड मिरर आहे, त्याचा खर्च 7-8 हजार रुपये आहे. काही क्रॅचेस असतील त्याची दुरुस्ती असेल किंवा एक थोडाफार काही कलरिंग असेल तर एक साधारणतः 12-15 हजार रुपयाचा खर्च यायला पाहिजे. तर त्या उज्ज्वल मोटर्स जिथे दुरुस्ती होते त्यांनी टाटा कंपनीकडनं 46 ते 48 हजार रुपयाचं बिल काढलं आणि ते 46 ते 48 हजार रुपये बिल हे कंपनी अदा करणार आहे उज्ज्वल मोटर्सला जे काम करून घेतात त्यांना. आणि उज्ज्वल मोटर्सने आमच्याकडे बिल काढलं की तुम्हाला कमीत कमी 16,000 रुपये द्यावे लागतील, 50% द्यावे लागतील. 50% याचा चार्ज केल्याशिवाय गाडी तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, ब्रेक घेण्याची खरी आवश्यकता का वाटली तर ज्या वेळेस किरकोळ क्रॅचेस होतात किंवा किरकोळ काही दुरुस्त्या असतात त्या वेळेस आपली गाडी ज्या वेळेस त्या कंपनीकडे जाते तर त्या वेळेस ती गाडी 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात आपल्याला मिळायला पाहिजे असते अशी अपेक्षा असते. आणि जर 2-3-4 दिवसात जर गाडी आपल्याला मिळत नसेल तर कंपनीने आपल्याला दुसरी गाडी प्रोव्हाइड करून द्यायला पाहिजे. जोपर्यंत आपली गाडी दुरुस्त होऊन आपल्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत असा नियम आहे इन्शुरन्स कंपनीचा, आपला नाही. 3 महिना गाडी राहते, 3 महिना. पहिल्या वेळेस 3 महिना गाडी राहिली, दुसऱ्यांदाही जवळपास महिनाभर गाडी राहिली, आता देखील 1 महिना गाडी त्यांच्याकडे आहे. वारंवार त्यांना विचारणा केली असता हेडलॅम्प शिल्लक नाही. आता उज्ज्वल मोटर्स टाटा कंपनीचा एवढा मोठा शोरूम आहे आणि जर 1-1 महिन्यापर्यंत जर साधा टेल लॅम्प त्यांच्याकडनं मिळत नसेल किंवा एखादा मिरर त्यांच्याकडनं मिळत नसेल आणि ते जर ग्राहकाची जर समजा अशा पद्धतीने जर फसवणूक करत असतील त्याला फसवणूकच म्हणावी लागेल. मी काल गाडी आणली नाही, त्यांना म्हटलं मी 16,000 रुपये भरणार नाही. ते बोलले की आमच्या याच्यामध्ये इन्शुरन्स मध्ये असं म्हटलं आहे. जर त्यांनी आम्हाला गाडी दिली तर त्याच दिवशी त्यांनी सांगायचं होतं की तुम्हाला 2 क्लेम माफ आहेत का 3 क्लेम माफ आहेत. आम्हाला असं माहिती आहे आमच्या माहितीप्रमाणे की आम्ही पूर्ण वर्षाचा इन्शुरन्स भरलेला आहे. आम्हाला त्या गाडीचं काम करून मिळालं पाहिजे ही आमची रास्त अपेक्षा आहे त्यांच्याकडे. पुन्हा एकदा ठळक घडामोडी.
शिंदखेडा येथील नगरपंचायतीमार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान राबविण्यास सुरुवात. राधेश्याम मोपलवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही दखल न घेतल्यामुळे माजी आमदार अनिल गोटे यांच्या प्रामाणिकपणाचा पराभव. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत वाहनाचा शुभारंभ. आणि फसवणूक केल्याप्रकरणी उज्ज्वल मोटर्सचे मालक विमा कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयासह ग्राहक मंचात दाद मागणार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.